आता लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली। कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहिणींचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल। महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्या काय भावना आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही गेल्या साधारणपणे 1-1.5 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही अविरत पद्धतीनं ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करत होतो आणि आज मला मनापासूनचं समाधान आहे, आनंद आहे की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझ्या माता भगिनी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या आणि आज आम्हाला हा राज्यस्तरीय वचनपूर्तीचा सोहळा पार पाडत असताना मनापासूनचा आनंद होतोय। साधारणपणे 1,08,00,000 पेक्षा अधिक महिलांना आम्ही सन्मान निधी जो आहे हा वितरित केलेला आहे आणि त्याच्यामुळे 4 दिवसाच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं निधी वितरण करणं ते त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचणं हे नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी एक मोठं आव्हान होतं, पण महिलांची इच्छाशक्ती होती, त्यांचे आशीर्वाद होते, त्यांचा उत्साह होता आणि त्यातून ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पाडू शकलो। पुढे सुद्धा जे उर्वरित लाभार्थी आहेत ज्यांचे अकाउंट्स आधार सीडेड झाले नसतील ते सुद्धा आम्ही गतिमान पद्धतीनं करून घेत आहोत। स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। अधिकाधिक माझ्या माता भगिनींपर्यंत लाभ देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत। KYCची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000 पेक्षा अधिक महिलांची KYCची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता। बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि आपण KYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत, म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना KYC साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करता येईल।